झी 24 तास एक पाऊल पुढे। गंगूताई नॉन मॅट्रिक मध्ये तुम्ही त्याला पाहिलंय, त्याच्या विनोदावर खळखळून हसलायत सुद्धा आणि आता पुन्हा एकदा पडद्याआडून तो तुम्हाला हसवायला सज्ज झालाय। मी बोलतीये पंढरीनाथ कांबळेबद्दल, अर्थात आपल्या लाडक्या पॅडीबद्दल। पडद्याआड या नाटकातून पॅडी आपल्या भेटीला येतोय। पॅडीनेच आपल्यासाठी त्याच्या नाटकाच्या टीमशी खास गप्पा मारल्यात, पाहूयात। नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे। आज आपण पडद्याआड या नाटकाच्या निमित्ताने भेटतोय। एक 5-1 वर्ष पडद्याआड होतो खरंच, पण पडद्याआडून बऱ्याच गोष्टी मिस केल्या आणि म्हणून तो सगळा अनुभव घेण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पडद्याआड हे नाटक करतोय। प्रसाद खांडेकर या माझ्या मित्राने याचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे। खूप एक्साइटेड आहोत आम्ही सगळे। प्रयोग आमचे सुरू झालेले आहेत आता आणि खूप एन्जॉय करतोय सगळी, म्हणजे प्रेक्षक पण खूप एन्जॉय करतायत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्या नाटकाला। आणि या नाटकामध्ये मी पॅडी कांबळे आणि माझा मित्र सुशील इनामदार मला या नाटकात साथ देतोय। आमचं कॅरेक्टर म्हणजे बेसिकली आम्ही खूप चांगले मित्र आहोत, त्याच्यामुळे आमचं जे काय म्हणतो आपण त्याला, जे गिव्ह अँड टेक किंवा ट्युनिंग जे आहे ते या निमित्ताने या नाटकात बघायला मिळतंय। सुशील, काय वाटतंय तुला, काय सांगशील आपल्या नाटकाबद्दल? नाटकाबद्दल म्हणजे 2 गोष्टी। नाटक माझ्या मित्राचं प्रसाद खांडेकरचं आहे आणि दुसरं म्हणजे की यातला ज्याच्याबरोबर मी जवळजवळ 6-7 वर्षांनी जो स्वतःही रंगभूमीवरती काम करतोय आणि ज्याच्याबरोबर मी 6-7 वर्षांनी काम करतोय तो पॅडी कांबळेबरोबर मला नाटक करायला मिळालं आणि ही अपॉर्च्युनिटी मला प्रसादने दिली, त्याबद्दल प्रसादचे खूप खूप धन्यवाद। खूप मजा येते, खूप धमाल करतो आम्ही प्रयोगात आणि तेवढेच धमाल आमचे रसिक प्रेक्षकही करतात। त्यांच्या एकंदरीत रिस्पॉन्सवरून आता आम्हाला कळायला लागले की कसा प्रयोग होतोय आणि तो दिवसेंदिवस खुलत जाणार आहे, यात शंकाच नाही। प्रश्न पडला असेल की नाटक का सुरू होत नाही, तर त्याचं कारण हे तटकरेच तुम्हाला सांगतील। हेच मॅनेजर आहेत या नाटकाचे। आता शांत बसले असतील, नाहीतर नेहमी पुढे पुढे करत असतात। मी मॅनेजर तटकरे, मी तटकरे मॅनेजर, मॅनेजर तटकरे, तटकरे मी मॅनेजर, सांगा ना लोकांना, मी मॅनेजर तटकरे, तटकरे मी मॅनेजर। सांगा लोकांना, पण आता काय सांगा नाटकाबद्दल, सांग आता, ह्याचे नको ॲक्च्युली नाटकात लोकांचा प्रतिसाद आणि हसू घेऊन खूपच बरं वाटतंय आणि मी पॅडीदासोबत काम करतोय याचं मला खूप चांगलं वाटतंय। तरी मी आमच्या निर्मात्यांना सांगतो, तुम्हाला नाटक करायची जर एवढीच हौस आहे ना, तर बँकेतून कर्ज काढून नाटक करूया, पण नाही काय तर म्हणे शेट काढून घेऊया टक्क्यावर। शेट आलाय, अरे कळलं ना, शेट आलाय, शेट आलाय। मोठा अमिताभ आलाय काय इथे, त्या नाटकाचा सेट पोचला नाही ते टेन्शन, आणि हे दुसरं टेन्शन म्हणे काय शेट आलाय। तोच तो शेट नाही पण ते आलाय। तू सोन्या म्हणजे अगदी हुशार आहे का? राज, कसं वाटतंय तुला? पहिलंच व्यावसायिक करतोय, प्रसादाने बोलवलं नाटक करायला, पॅडीदादासोबत काम करायला मिळतंय हेच सांगतोय। खूप मनापासून धन्यवाद प्रसादाचे आणि पॅडीदादाचे। ही आणखीन आमची एक मैत्रीण, म्हणजे खरं तर म्हणजे ती खूप म्हणजे अशी म्हणजे आता मी काय सांगू, म्हणजे तुम्हाला त्याच्या बोलण्यातूनच कळेल। रिचा काय वाटतंय, कसं एक्सपिरियन्स करतेस? माझं नाव रुचा नागपुरे आहे आणि पॅडीदादा सोबत आहे माझं, पहिलंच कमर्शियल आहे माझं आणि ते पण डायरेक्ट पॅडीदादा सोबत। खूप एक्साइटेड आहे, खूप छान वाटतंय करून आणि होपफुली हे खूप मोठं हिट असणार आहे आणि असणारच आहे। कोणते परिग्रहण लागले तुझ्या हरणासारख्या डोळ्यांना? माझं नाव स्नेहल देशमुख। सगळ्यात पहिलं थँक्स म्हणजे प्रसाद दादाला, आणि मला खरंच नव्हतं वाटलं की इतकं मोठं प्लॅटफॉर्म मला मिळेल, खरंच नव्हतं माहिती, पण खूप छान आहे। तुम्ही या बघायला। बाकी माझ्या कॅरेक्टरबद्दल मी काय सांगू, तुम्ही प्रयोग बघा आणि तुम्हाला कळेल। बाकी हे नाटक हिट होणार आहे, अगदी हिट। नाटकाचा सेट आला, मग हा काय माझ्या लग्नाचा मांडव घातलाय? तुम्ही दुसरं लग्न करताय? हो, म्हणजे आतापर्यंत तुमच्या भानगडीबद्दल ऐकून होते मी। भानगडी? पण आता खरोखर तो माझ्या आईची सुद्धा या थिएटरमध्ये तुमच्या बायका मुलांचं कसं होणार तटकरे? माझ्या आईची मीच माती खाल्ली माती। असं केलं ना तर मातीच खा तटकरे, मातीच खा। अगं माझ्या आईची, अगं हा लग्नाचा नाही ग, नाटकाचा सेट आहे आणि दुसरं लग्न करायला का मला का भेट लागलाय? आणखीन एक आमचा मित्र, म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये, म्हणजे सगळे आम्ही असे लिंबू टिंबू दिसत जरी असलो तरी 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 हा, म्हणजे एक लिंबू आमच्यात आहे आणि त्याला काय वाटतंय ऐकूया।
नाही, नाटक खरंच खूप छान आहे, सगळ्यांनी बघायला या आणि खूप धमाल करतो आम्ही आणि पॅडी दादा आहे त्यामुळे खूपच धमाल असते. नागराज नमस्कार. मला फार बरं वाटतंय. प्रसाद खांडेकर सोबत मी पहिल्यांदा नाटक करतो आणि मी बरेच दिवस वाट बघत होतो. प्रसाद दादाला मी बऱ्याचदा बोललो होतो की मला तुझ्यासोबत काम करायचं, पण एक चांगली संधी मिळाली. प्रसाद दादाचं हे नाटक तर मिळालंच. सुशील इनामदारांचं मी एक नाटक बघितलं होतं हिटलरवर. तेव्हा मला खरंच वाटलं होतं की हिटलरसोबत एकदा काम करायचं आहे आणि प्रसाद दादामुळे ही संधी मला स्वतःहून चालून आली. त्याबद्दल मी खरंच थँक्यू दादा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी बुवा. नमस्कार जिंकण्या. नमस्कार हा राजेश. नमस्कार हा नाग्या. नमस्कार हा प्रभू. ठीक आहे. आणि नमस्कार तुम्ही चव्हाण. नमस्कार मी चव्हाण काय. लास्ट अँड नॉट लिस्ट, लास्ट बस पडद्या या सगळ्या पडद्याआडचा आमचा माणूस म्हणजे प्रसाद खांडेकर, माझा मित्र, माझा गाववाला तुला गाववाला. आणि प्रसाद, म्हणजे आता तूच जास्त सांगशील नाटकाबद्दल, तुझ्या एकांकिकापासनं ते हे व्यावसायिक नाटक होण्याचा प्रवास. गेले कित्येक वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर मी काम करतोय, परंतु पडद्यासमोर काम करताना जेवढं नाट्य पडद्याच्या पुढे किंवा नेपथ्याच्या पुढे होतं त्याच्या कित्येक पटीने नाट्य हे ॲक्च्युली स्टेजच्या मागे घडत असतं. जे आम्ही लोकांना पडदा उघडल्यानंतर जे काही बघायला मिळतं त्यामागे फक्त आर्टिस्टची मेहनत नसून इतर बऱ्याच जणांची मेहनत असते. आणि ही काय प्रोसेस असते, ही काय प्रोसेस आहे हे मला एक नॉर्मल ऑडियन्सपर्यंत पोचवायचं होतं एका विनोदी ढंगाने. आणि ही आधी एक एकांकिका होती पडद्याआड, जी अगदी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा हिने प्रथम पारितोषिक पटकावलं बँगलोर येथे झालेल्या स्पर्धेत. आणि ज्या वर्षी सवाईत ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला त्याच वर्षीपासून बरेच जण मागे लागलेले की हे व्यावसायिक नाटक कधी येणार. परंतु मी एका माणसासाठी थांबलो होतो जो आता 5 वर्षांनी, त्यामुळे हे नाटक मी अजूनपर्यंत केवळ त्याच्यासाठी थांबवलेलं. मला पॅडी दादाला विचारतं की तू 5 वर्ष कुठे गायब होतास. मी 5 वर्ष माझ्या बाकीच्या व्यापांमध्ये होतो. थोडंसं सिनेमांची कामं चालू होती आणि काही गोष्टी होत्या जरा, त्यामुळे खूप नाटक करायची इच्छा होती, पण म्हणजे काही गोष्टींमुळे करू शकत नव्हतो. पण ही स्क्रिप्ट ऐकल्याच्या नंतर, प्रसादने जेव्हा स्क्रिप्ट ऐकल्याच्या नंतर मला खरं तर काही कळलं नव्हतं. मी त्याला सांगितलं की प्रसाद, मला काही स्क्रिप्ट ऐकून काहीच कळत नाही. प्रसादने एक छोटासा व्हिडिओ दाखवला त्याच्या एकांकिकेचा, आणि तो एकांकिकेचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला पिक्चरच सगळं क्लिअर झालं की अरे हे खूप वेगळं आहे. अशा पद्धतीचं नाटक मी अजूनपर्यंत तर मराठी रंगभूमीवर तर पाहिलेलं नाही आहे. म्हटलं हे करायला मजा येईल, कारण जी प्रोसेस मी अगदी म्हणजे कधी जेव्हापासून मला एकांकिका कळायला लागली, जेव्हापासून एकांकिका करायला लागलो आम्ही, आणि तेव्हा म्हणजे बॅकस्टेज काय असतं, कसं स्वतःच फ्लॅट उचलून घेऊन जायची, लाईटिंग करायची, सगळ्या गोष्टी लावायच्या तिकडे सगळं, आणि स्वतःच प्रयोग करायचा. पैसे कमी पडले तर स्वतःच्याच खिशातले घालायचे. ही सगळी प्रोसेस म्हणजे ह्या नाटकामुळे मी परत नॉस्टॅल्जिक झालेलो आहे आणि त्या प्रोसेसमधनं मी परत जातो. मी परत मला ते अनुभव मिळतात. त्या कुत्रा मांजरांचं नाटक दाखवणार लोकांना. जॉबी आणि बॉया काय, अहो बॉजी आणि यॉब्या, बॉबी आणि जया. आणि एक गोष्ट सांगते रे, हा कथाकथनाचा एकपात्री कार्यक्रम नाहीये. तुम्ही सगळ्याच गोष्टी आता इथे सांगितलं तर लोक नाटक काय बघणार. पडद्याआड इतके दिवस काही वर्ष पडद्याआड जो पॅडी होता त्याला जरा पडदा सारून बघायला तुम्ही नक्कीच सगळी मंडळी याल अशी मला अपेक्षा वाटते. आणि आय होप की म्हणजे तुम्ही याल, त्याच्यानंतर कळेल की खरंच पडद्यामागे पण एवढ्या गोष्टी घडत असतात. आणि ह्या सगळ्याचा सूत्रधार प्रसाद खांडेकर, आणि ह्याने खूप चांगल्या पद्धतीनं खूप मेहनत घेतो सगळे आम्ही, आणि खूप छान प्रयोग चालू आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी सुद्धा प्रयोग बघायला आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच किती मेहनत आहे पडद्याआड. म्हणजे बाकी तर सगळी पडद्याच्या पुढे स्टेजवर जी मंडळी मेहनत घेत असतातच, पण खरंच खऱ्या व्यावसायिक नाटकाच्या पडद्याआड किती मेहनत असते नक्की बघायला या. तर रसिक हो, 5 मिनिटात नाटक चालू करतोय. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.